चला मोरेगाव चॅलेंजर जोगित पाटील लगेचच यायचं आहे मंचावरती. आपला टॉस उडवला जातोय. सन्माननीय अजिंक्य तारा गोविंद पथकाचे अध्यक्ष प्रणितजी तोडणकर सर यांच्याकडून आपण कॉइन स्पिन केला जाईल. एक साईडला आपण पाहणार आहोत JDS संघ विरार, दुसऱ्या साईडला आपण पाहणार आहोत मोरेगाव संघ. मोरेगाव म्हणजे दोन संघांमध्ये लढत आपल्याला पाहायला भेटणार. पहा सन्माननीय प्रणितजी तोडणकर सर आपण पाहतोय कॉइन स्पिन करताना छापा आलेला JDS संघ. नक्कीच काय असेल निर्णय? फिल्डिंग करू. नक्कीच पहिला सामना जिंकल्यानंतर पुढील सामन्यामध्ये बॅटल असेल मोरेगाव चॅलेंजर्स म्हणजे यजमान संघ आहे. काय वाटतंय तुम्हाला? हे तर एकच बोलणार, आम्ही आमच्या बेस्ट देऊ. समोरची टीम कितीही चांगली असेल आम्ही पण आमच्या बेस्ट इकडे. नक्कीच शुभेच्छा असतील आणि मोरेगाव चॅलेंजर्सला देखील शुभेच्छा असतील. धन्यवाद. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला दोन मातंबर संघांमध्ये लढत पाहणार आहोत. एक साईडला JDS संघ असणार आहे, दुसऱ्या साईडला आपण पाहणार मोरेगाव चॅलेंजर्स संघ. म्हणजे या सामन्यामध्ये जो जिंकेल तो नक्कीच पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल आणि जो हारेल त्याला पुन्हा एकदा संधी असणार आहे. म्हणजे जो हरलेला लूजर संघ आहे त्यांच्यामध्ये जो जिंकेल त्याच्याबरोबर खेळण्याची संधी असणार आहे. वळतोय मी कॉमेंट्री बॉक्सकडे जिकडे आपल्याला नक्कीच राजापूर तसेच पालघर जिल्ह्यातील एक सुमधुर आवाज ऐकायला भेटणार आहे. अनिकेतजी सावंत सर, ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू.
JDS दोन विनर संघामधील आपण ही लढत पाहणार आहोत. एका साईडला आपण संघ पाहतोय मोरेगाव चॅलेंजरच्या साथीनं आपण संघ पाहणार आहोत JDS. हे दोन मात्याभर संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकाच्या विरोधात येऊन थांबले. जो संघ विजयी होईल तो पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. जो संघ पराभूत होईल त्याला अजून एक चान्स असेल. चला या दिवसामध्ये तिसरा सामना आपल्या भेटीला आलाय. दोन सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आकाश घराच्या साथीनं अफ्ताब ज्यानं आपल्या फलंदाजी जोरावरती आपला एक वेगळं वर्चस्व आणि वेगळा दबदबा ज्याने आपलं सातत्याने फलंदाजी अथवा गोलंदाजी असो आकाश घरत नावाची चर्चा विरार क्रिकेट असोसिएशनमध्ये सातत्याने होत राहील आणि होत देखील असते. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. त्याच्या साथीनं आपण पाहतोय अफ्ताब आणि षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजीमध्ये सलमान. चला शिवशक्ती मित्रमंडळाचे सह सल्लागार मयूर जाधव साहेब यांचे देखील आगमन झाले. त्यांचे देखील अजिंक्य ताराच्या मित्रमंडळाच्या वतीने सरचे स्वागत, हार्दिक स्वागत. आता आपणास विनंती असेल आपण आदरपूर्वक मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं. चला सामन्याची सुरुवात. सलमानच्या हातामध्ये चेंडू असेल. अफ्ताब पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय आणि पहिला चेंडू निर्धाव. चेंडूची सांगता पहिला चेंडूवरती झाले. बिग बॅटल आपण पाहणार आहोत. सलमानच्या विपक्षात अफ्ताबला आपण पाहणार आहोत. पहिला चेंडू निर्धाव हलक्या हाताने सन्मान दिलाय. मोरेगाव चॅलेंजर संघाचं एकेरी धावेने खातं उघडलंय. श्री गणेश झालाय धावांचा. आकाश घरत असे स्ट्राईक होते फलंदाज. घरत नेटवर्कचे सर्वे सर्वा या स्पर्धेसाठी आपण जे कॅमेरे पाहतोय, जे नेटवर्क आपण पाहतोय त्याचे सर्वे सर्व आहेत. आकाश घरत हलक्या हाताने टॅपच्या सहाय्याने खेळून काढलेले चेंडू एकेरी धाव खात्यामध्ये ॲड. घरत नेटवर्कचा जर विचार केला तर चांगली क्लिअरिटी आपण या नेटवर्कची आपण या यूट्यूबच्या माध्यमातून पाहतो. ही स्पर्धा जगभर प्रसारित करण्याचं काम आमचे कॅमेरामॅन आणि आमची टेक्निकल टीम करते. खूप सुंदर अशी स्पर्धा आणि या सुंदर अशा स्पर्धेचं क्षणचित्र टिपण्याचं काम आमचे कॅमेरामॅन करत आहेत. आतापर्यंत संत गतीने सुरुवात आपण पाहतोय. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा आतापर्यंत धावफलकावर. आतापर्यंत संत गतीने सुरुवात आपण पाहतोय. मागील मॅचमध्ये देखील ही स्थिती होती मोरेगाव चॅलेंजर या संघाची. मागील मॅचमध्ये विचार केला नामाबाईच्या विपक्षामध्ये खेळत असताना 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती लागल्या होत्या. त्यानंतरला आकाश घरत तो ट्रॅक चेंज केला. मोठे फटके खेळले. त्या मोठ्या फटक्याच्या जोरावरती 32 धावा धावफलकावरती लागले. त्यांनी 32 धावा धावफलकावरती लागल्याच्या नंतरला विजय प्राप्त. हो यावेळेस काय क्रॅकिंग स्ट्रोक आणि तितक्याच चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण या दिवसामधील आपण फैजानाच्या क्षेत्ररक्षक भूमिकेमध्ये आपण पाहिलं. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. फटका देखील तितकाच चांगला होता आणि त्या तितक्याच चांगल्या दर्जाचं आपण क्षेत्ररक्षण देखील पाहिलं. टाळ्या वाजल्या क्षेत्ररक्षणासाठी फैजान याच्या आउटस्टँडिंग एफर्ट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. षटक क्रमांक 1 संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती लागले. टी चला पहिल्या षटकाचा खेळ संपल्याने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागले टीम मोरेगाव चॅलेंजर. षटक क्रमांक 2 फैजान याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय.
पहिला चेंडू फैजानेचा निर्धाव चेंडू. आफताबला थांबवलं आतापर्यंत. आफताबने आतापर्यंत साजिशी खेळी केले. 5 मध्ये आतापर्यंत फक्त 3 धावांचे आतापर्यंत खेळी केले. फैजानेचा पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. जर्सी क्रमांक 06 परिधान करून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली. ड्राईव्ह केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लगातारचा दुसरा, वन्स अगेन लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव. फैजानच्या विपक्षामध्ये आपण आफताबला पाहतोय. हे बॅटल पाहण्यासारखं आहे. हे बॅटल आपण पाहण्यासारखं पाहतोय. लगातारचे 2 चेंडू निर्धाव. चेक केलं जाईल. चला टायमर ऑन आहे. विनंती असेल लक्ष द्यायचं टायमरकडे. चला लगातारचे 2 चेंडू निर्धाव आलेत आतापर्यंत. फैजानच्या विपक्षामध्ये आफताबला आपण पाहतो. हे बॅटल पाहण्यासारखं आहे. लगातारचे 2 चेंडू निर्धाव आलेत म्हणजे आता मोठ्या फटक्याच्या हारी जाईल का? येणारी काळ वेळ दर्शवेल. लगातार 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव आलेत फैजानचे. येणारे 4 महत्त्वपूर्ण चेंडू असतील. आतापर्यंत धावपलके धावा लागलेत 5 आतापर्यंत फक्त विचार केला तर. हो आडव्या बॅटने लपेटलाय चेंडूला. फक्त 1 धाव खात्यामध्ये ॲड होईल. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 1 धाव खर्च केली फैजान यांनी. चांगली गोलंदाजी, लेंथ, लाईन, टप्पा आणि व्हेरिएशन सर्व काही आपण या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिले. चला टायमर ऑन आहे. सर्व खेळून लक्ष द्यायचं टायमरकडे. टायमर जास्त टीम मीटिंग करू नये. हो यावेळेस काय दिशा भरकटलाय. यावेळेला फैजान दिशा भरकटलाय. आकाश गरज फलंदाज स्ट्राईकवरती आल्यानंतरला दबाव असतो गोलंदाजावरती. आकाश गरज स्ट्राईकवरती आल्यानंतरला गोलंदाजावरती दबाव असतो. तो दबाव आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो हा खेळाडू. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. शाहीद चेंडू खाली. यावेळेला आकाश घरातला देखील थांबवलंय. निर्धाव चेंडू आलाय. 4 चेंडूचा खेळ संपल्याने 7 धावा धापलकावरती. उर्वरित 2 चेंडूचा अजून देखील खेळ बाकी. फैजान चांगली गोलंदाजी आतापर्यंत. वेगवान चेंडू आणि ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. लगातारचा दुसरा चेंडू आकाश घरातला देखील हाताळलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. फक्त 2 धावा खर्च केलेत फैजान यांनी. संवेदन डिलिव्हरी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. लेंथ, लाईन, टप्पा, व्हेरिएशन सर्व काही. 7 धावा धावपलकावरती आतापर्यंत लागले. 7 धावा बिनबाद टीम मोरेगाव चॅलेंजर. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. आतापर्यंत फैजाने जर विचार केला तर 4 निर्धाव आतापर्यंत हाताळलेत. 4 निर्धाव हाताळलेत म्हणजे 1 to go. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. हो यावेळेस काय चांगला चेंडू. षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकाच्या अखेरीस 8 वरती बिनबाद टीम मोरेगाव चॅलेंजर.
दोन षटक संपले. दोन षटकाच्या अखेरीस 8 धावा धापलकावरती लागले. इथून तुम्हाला ट्रॅक चेंज करावा लागेल. मागील मॅचमध्ये देखील हीच स्थिती होती. 12वरती 9 होते. 12वरती 9 धावा धापलकावरती होत्या. त्यानंतर त्याला आकाश गरजची फटकेबाजी आणि त्या फटकेबाजी करत असताना 32 धावा धापलकावरती लागवण्यात. येणारे 12 महत्त्वपूर्ण चेंडू असतील. षटक क्रमांक 3 गोलंदाज जुनेद असेल. गोलंदाजीमध्ये तिसरं षटक हाताळण्यासाठी त्याला आमंत्रित केलंय. आकाश गरजच्या विपक्षामध्ये आपण आता जुनेद याला पाहणार आहोत. पहिला चेंडू यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. यस्टनचा वेध फर्निचर डिस्ट्रॉयज. आकाश गरज तंबूच्या असलेला पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज बाद. तुझे दडपणा दबावामध्ये मोठा फटका खेळण्यास भाग पाडला. यष्टा उद्ध्वस्त केले जुनेद यांनी. समीर फक्त ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. तद्वार एकेरी कंप्लीट होईल. एकेरी धावेने फक्त संघाचं खातं वाढेल. 2.2 चेंडूचा खेळ झालाय. 9 धावा धापलकावरती. 14 चेंडूचा आतापर्यंत संपला खेळ आणि 14 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा धापलकावरती लागले. इथून तुम्हाला मोठे फटके 2 मोठे फटके गरजेचे असतील. 2 मोठे फटके मोरेगाव चॅलेंजरला गरजेचे असतील. जुनेदने आतापर्यंत चांगली कामगिरी केली. फैजानने देखील चांगली कामगिरी केली. हलक्या हाताने सातत्याने एकेरी दुहेरीला देखील तितकंच महत्त्व राहिलंय. 15 चेंडूमध्ये अजूनही एकही मोठा फटका आला नाही आहे. 2.3 चेंडूचा वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये आपण बदल करताना आपण संघ पाहतोय. JDSचा संघ मैदानाच्या आतमध्ये टायमर ऑन आहे. लक्ष द्यायचं. JDS संघ हो यावेळेस काय पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. मोठे फटके खेळण्यास जागा बनवून खेळण्यासाठी चार चेंडूचा खेळ आणि 11 धावा धापलकावरती लागलेत. येणारे दोन चेंडूचा खेळ बाकी असेल. चला ग्रुप ए मधील सर्व संघांना विनंती असेल आपल्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्यायचे. ग्रुप ए मधील ड्राईव्ह केला. क्रॅकिंग स्ट्रोक. फैजान आणि फैजान मैदानाच्या आतमध्ये धावचीच्या रूपामध्ये आफताबला मैदान सोडावं लागतं. दुसरा विकेटचा पतन. फलंदाज बाद. चला 1-2 अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जोगित पाटील. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. हो जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण JDS संघाचं पाहतोय. षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकाचा खेळ संपलाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर ती 12वरती 2 टीम मोरेगाव चॅलेंजर. बाकी असेल आणि 6 चेंडूचा खेळ बाकी असताना फरदीन ड्राईव्ह केला. खोलवर टपाचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. फेकी चांगली म्हणता येणार नाही. फेकी खराब.
एक सोटी सिंगल, चिकी सिंगल खात्यामध्ये ॲड झाले. 13 धावा 10 फलकामध्ये येणारे 5 आणि जोगित पाटील स्ट्राईकमध्ये फलंदाज असेल. खांद्यावरती जबाबदारी असेल तर संघाची 5 मध्ये किती धावा काढता येतील. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये फक्त एकेरी धाव खात्यामध्ये आड. अजून तरी एकही मोठा फटका आला नाही. सातत्याने आतापर्यंत डोकेदुखी राहिले टीम मोरेगाव चॅलेंजर संघासाठी. मोठा फटका येईल का. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. जुनेद एकाद्री चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. चेंडू कलेक्ट केला नाही आहे. तद्वर पुन्हा एकदा एक कंप्लीट होईल. एक कंप्लीट होईल म्हणजे पहिल्या सत्रामधील 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ बाकी असेल. पहिल्या सत्रामधील 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा क्षेत्ररक्षक चेंडू. हो, डायरेक्ट हिट काम फिट. जोगित पाटील धावचीच्या रूपामध्ये बाद. टीम मोरेगाव चॅलेंजर संघासाठी 23 चेंडूमध्ये मोठा फटका आला नाही आहे. त्यामुळे धावफलक स्थिरावले. धावफलक फक्त 16 या आकड्या जाऊन स्थिरावले म्हणजे 1 to go. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. हार्दिक सोनू असेल स्ट्रायकवरती फलंदाज. अंतिम चेंडूचा खेळ फर्दींच्या विपक्षामध्ये आपण सोनूला पाहतोय. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा क्षेत्ररक्षक चेंडूवरती. क्षेत्ररक्षक धावचीच्या रूपामध्ये बाद. पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या अखेरीस 16 धावा 10 फलकावरती लागले आणि 17 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम GDS या संघाला. करायचं आहे. चला टीम श्री स्पोर्टच्या साथीनं न्यामा बॉईज दोन्ही संघाच्या करणारा विनंती असेल आपण टॉस का बॉस करण्यासाठी मंच्या दिशेने यायचं आणि चारही टीमला विनंती असेल आपल्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्यायचे. विनंती असेल ग्रुप ए मधील चारही टीमला विनंती असेल आपल्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्यायचे. 17चा पाठलाग. लोएस्ट स्कोरिंग मॅच पंचांनी पहिला चेंडू नो घोषित केलाय. आकाश गरत याच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. 17चा पाठलाग करत असताना बॅक बॅलन्स ऑलरेडी कमी आहे. अशा रीतीने गोलंदाजी करून चालणार नाही. चला श्री स्पोर्टच्या साथीनं टीम न्यामा बॉयज
क्रॅकिंग स्ट्रोक, बॅनरवरती चेंडू आदळलाय, मोजिटोचा हकदार ठरलाय, 4 धावा मिळतील या चेंडूवरती. चौकार. सन्माननीय सुजितजी, आपणास विनंती केली जाते की आपण कॉइन स्पिन करण्यासाठी यायचं आहे. प्लीज 2 लुझर संघ आपण पाहतोय. एक साईडला श्री स्पोर्ट्स, तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय न्यामो बॉईज संघ. एक सुवर्ण संधी अजून देखील तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आपण पाहतोय कॉइन स्पिन करताना श्री साई स्पोर्ट्स कॉल करणार आहेत. हेड इज द कॉल. टेल आलेला आहे. नक्कीच वळूया आपण न्यामो बॉईजकडे. न्यामो बॉईज संघ 2 मिनटं श्री स्पोर्ट्स संघ थांबायचं आहे. निर्णय असेल चला, नक्कीच दोन्ही संघांना विनंती असेल लगेचच आपला निर्णय कळवायचा आहे आणि लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला, वळतोय कॉम्बॉक्सकडे जिकडे आपल्यासोबत जोडले गेले तर अनिकेत सावंत. चला. ओहो, यावेळेला क्रॅकिंग स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक, 4 धावे मिळतील या चेंडूवरती. चौकार. चौदा धावा धावफलकावरती लागले, म्हणजे येणारे 18 मध्ये 3 धाव्यांची गरज असेल. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केलेत. 17 धावांचा पाठलाग करत असताना विजय दिशेने वाटचाल करताना आपण संघ पाहणार आहोत. जीडीएसचा संघ मजबूत स्थितीमध्ये आपण येऊन संघाला पाहतोय. जीडीएस टॅपच्या सहाय्याने खेळून काढलेला चेंडू, एकेरी धाव फक्त खात्यामध्ये ॲड होईल. एकेरी धावेने संघाचं फक्त खातं वाढेल. येणारे 17 आणि 17 मध्ये फक्त 2 धाव्यांची गरज असेल. 17चा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूमध्ये 14 धावा येणं. ड्राईव्ह केलंय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हो, यावेळेस काय आउटसाईड लेगस्टमचा मारा. पंचांनी त्याला वाईट घोषित केलंय. हो, यावेळेस काय वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. धावचीच्या रूपामध्ये पठाण बाद. पहिला विकेटचं पतन, फलंदाज बाद. मॅच नंतर सजवून घ्यायचंय श्री स्पोर्ट्स संघ. चला, सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम जीडीएस. हार्ड लक टीम मोरेगाव चॅलेंजर. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. असेल तर की आपण चला, पुढचा सामना आपण नक्कीच पाहणार आहोत. एक साईडला आपण पाहणार आहोत श्री स्पोर्ट्स संघ, दुसऱ्या साईडला आपण पाहणार आहोत मोरेगाव संघ. लुझरची मॅच आहे. नक्कीच त्याच्यामध्ये जो जिंकेल तो नक्कीच मोरेगाव चॅलेंजर्स बरोबर खेळण्यासाठी सज्ज राहणार आहे. नक्कीच बॅटल मोठी